नमस्कार, मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद बडसावळे. वाचन विचार संचित यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये स्वाक्षरीसह दिलेले ग्रंथ व वाचन विषयक त्यांचे विचार आपल्यासमोर सादर करत आहे. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणतात, ग्रंथ हे केवळ शब्दसंपदा वाढवण्याचे साधन नसून ते ज्ञानवृद्धीचे, नवीन कल्पना निर्मितीचे, आशा आकांक्षांचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध व परिपूर्ण करा. समृद्ध माणूसपणासाठी असं म्हणतायत कवी साहित्यिक प्रवीण दवणे. समृद्ध माणूसपणासाठी योग्य वेळी योग्य पुस्तक हाती मिळणं म्हणजे वर्तमानातच भविष्य निश्चित करणं. माझं बालपण पुस्तकांनी मंतरलेलं होतं, म्हणूनच मी लेखक होऊ शकलो. बालमित्रांनो, प्रेमानं सांगतोय, समृद्ध माणूसपण घडण्यासाठी पुस्तक वाचनाला पर्याय नाही. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक अगदी नेमक्या शब्दात वाचनाचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, वाचनानी ज्ञानवृद्धी ही तर अक्षय समृद्धी. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणतात, पुस्तकासारखा विश्वासू मित्र जगात नाही. वाचनासारखे सौख्य जगात दुसऱ्या गोष्टीत नाही. वाचन म्हणजे बुद्धीचा विकास आणि ज्ञानाचा प्रकाश. म्हणूनच वाचा आणि नाचा प्रिय बालदोस्तांनो. बालमानसशास्त्र अभ्यासिका लेखिका डॉक्टर श्रुती पानसे म्हणतात, पुस्तकात नसतात फक्त शब्द, त्या शब्दांमधून उलगडते एक वेगळीच दुनिया. त्या दुनियेशी कराल मैत्री. ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे म्हणतात, आपल्या भारत देशाचे सुजाण नागरिक बनायचे असेल तर प्रत्येकाने पुस्तकांशी मैत्री करावी असे मनोमन वाटते. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे म्हणतात, पुस्तकं ही आजीबाईच्या बटव्यासारखी असतात. तुमचा त्यांच्यावर विश्वास असला की नेमक्या वेळी त्यातून नेमकं औषध निघतं आणि आपल्या मनाचं पोषण करतं. वंदे मातरम कोशकार व चित्रकार मिलिंद सबनीस म्हणतात, सुंदर सुंदर चित्रांची पुस्तके पहा वेगळी, कलेची सफर घडवून आणतील आगळी. पुस्तकातील मजकुराप्रमाणे सोबत असणारी चित्रेही डोळसपणे पहा. त्यांची वैशिष्ट्ये, रंगसंगती, मांडणी यांचा आस्वाद घ्या. लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या मृणालिनी चितळे म्हणतात, पुस्तक वाचणं म्हणजे चौरस आहार घेण्यासारखं असतं, तर दूरदर्शन व व्हिडिओ बघणं म्हणजे जंक फूड खाणं. ते कितीही रुचकर वाटलं तरी निरोगी नि संपन्न आयुष्यासाठी नित्य वाचन हवंच हवं. ज्येष्ठ गणितज्ञ मंगला नारळीकर पुस्तकांबद्दल म्हणतात, पुस्तक आपले गुरु होऊ शकते, तसेच दुसरे एखादे पुस्तक मित्र सखा होऊ शकते. यासाठी चांगल्या पुस्तकाशी मैत्री करावी. ती आपल्याला आयुष्यभर साथ देते.